नमस्कार, हॉटपॉट प्रोज या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कढईमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये पाणी न घालता वाफेवर बनणारी चिकनची रेसिपी। या चिकनच्या रेसिपीला तुम्ही चिकन मसाला, चिकन सुक्का असंही नाव देऊ शकता। हे चिकन चपाती, भाकरी, भातासोबत तसेच रोटी फुलक्यासोबतही मस्त लागते। अचानक घरी पाहुणे येतात आणि कांदा खोबरे लसणाचं वाटण घरामध्ये अवेलेबल नसतं किंवा वाटण बनवायला वेळ लागतो, तर कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनणारी कढईमधल्या वाफेवरच्या चिकनची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे मी वाटून घेतले नाहीत, त्याच्यामुळे अशा प्रकारे हातावर क्रश करून घेतलेले आहेत। 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे। आलं लसणाची पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेतलेली आहे। चिकनमध्ये घातलेल्या सर्व मसाल्यांसोबत आलं लसूण पेस्ट देखील घालून घेऊयात आणि सर्व मिश्रण एकत्र करून 10 मिनिटे बाजूला ठेवून देऊयात। आता इथे मी फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली, 2 पळ्या तेल मी घातलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्यानंतर 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालून घेऊयात आणि 1 मिनिटभर कांदा भाजून घेऊ आणि चवीपुरते मीठ टाकून घेऊयात। कांदा भाजताना कांद्यामध्ये मीठ टाकले की कांदा मऊ पडतो आणि लवकर भाजला जातो। कांद्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊयात। कांद्याचा कलर चेंज झाला आहे तर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ। कांदा आणि टोमॅटो एकत्र भाजले तर कांदा भाजला जात नाही, त्यामुळे कांदा भाजला की नंतर टोमॅटो ॲड करायचा। गरम मसाल्यांमध्ये इथे मी छोटासा तुकडा दालचिनीचा, 2 लवंग, 2 मिरे घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो कलर चेंज होईपर्यंत चांगले भाजून घेऊयात। इथे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे। त्यामध्ये 1 चमचा मी सातारा स्पेशल घाटी मसाला ॲड केलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर कोणतेही घरचं लाल तिखट तुम्ही वापरू शकता। तिखटाचे प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। मसाला परतून झाल्याच्या नंतर मॅरिनेशन केलेलं हे चिकन त्याच्यामध्ये घालूया आणि 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेऊयात। बघा चिकनचा कलर बदलत आहे। अशा प्रकारे चिकन जर तेलामध्ये चांगले परतून घेतले तर चिकनची चवही वाढते। चिकन तेलामध्ये चांगले परतले की गॅसची फ्लेम लो ठेवून झाकण ठेवून मंद आचेवर हे चिकन वाफेवर 10 ते 15 मिनिटे चांगले मऊसर शिजवून घेऊया। जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। चिकनला तेल सुटले आहे आणि चिकन शिजले देखील आहे। अशा प्रकारे झाकण ठेवून वाफेवर चिकन शिजवले तर त्याची चवही वाढते आणि खायलाही मस्त लागते। तुम्ही पण अशा पद्धतीने वाफेवर चिकन करून पहा। तुम्हाला जर माझी ही चिकनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।